पाऊण तास आपला चालत जायचं पालखी आणायला करबुड्या गावामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गागन. तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो. सध्या आता कोकणामध्ये शिमगा उत्सव जोरात चालू आहे. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये आता पालखी देव यायला सुरुवात झाली मित्रांनो. तर असेच आपण एक पालखी घ्यायला आलो सासूरवाडीमध्ये. आज सासूरवाडीची पालखी आहे म्हणजेच करबुड्यातील पवारखोंडामध्ये जे गाव आहे त्यांची आज पालखी येणार आहे. ती पालखी आपण घ्यायला चाललेलो आहोत. आज त्यांच्या वाडीपासून जवळपास ही जी पालखी आहे ती चालत आता पाऊण तास लागतो वरती. मित्रांनो चढण आहे आणि दम लागलेला आहे. जवळपास हे पाऊण तासाचं अर्धा ते पाऊण तासाचं अंतर आहे. ते आपल्याला पायीच जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सासूरवाडीची जी पालखी आहे ती पालखी कशी येते, ती कशी आणतात आणि कशा प्रकारची ती नाचवतात ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहेत. चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. बघू शकता समुद्र साईडलाही वाडीतली पोरं चाललेली आहेत पालखी आणायला. रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठं गाव करबुडे गाव आहे. त्या करबुडे गावाची ही पालखी आहे आणि करबुडे गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले छोटं सुंदर असं निसर्गमय असं हे पवारकोंड गाव. आज त्यांच्या म्हणजे पवारकोंडातच पालखी येणार आहे. बघा अजून पाऊण तास आपल्याला चालत जायचं पालखी आणायला करबुड्या गावामध्ये. पालखी असते कुठे? आग्रेवाडीत असते का? हां, मग ते तुम्हाला अर्ध्या रस्ते पण आणून देतात काय? मग ती पण लोक बरोबर येतात काय? हां, बघू शकता सर तुम्हाला काजूची झाडं दिसतील बघा. एकदम रान आहे. रानातून आपण चाललो आता. तर मित्रांनो आता जवळपास 20 मिनटं झालं आपण चालतो आहे. अजून 15-20 मिनटाचा रस्ता आहे. अजून खाली बाकीजण यायचे आहेत आणि पुढे एवढी मंडळी आलेली आहेत. बोंड कशी पडलं बघा. काय झाले किती बोंड बघा. फूल पडतं ते बघा. फूल काजू लागले वरच्या साईडला. ते एक बोंड भेटलं आपल्याला. जर चालून चालून थकलं जरा बोंडाचा आसरा घेऊया. हा घोड आहे. केलटी बघा कशी कशी नाजूस करतात बघा काजूची. काही ठेवायला मागत नाही इकडे. हा सावली वाटते त्याचा बांध आहे का तो? हो हा कसं इथं पुढं वाटल्याला दिसत नाही ना. हो हो घेऊन येणार आहे त्याला दिसायला पाहिजे ना. हो छान सुंदर अशी काजूची बाग आहे. काजू बाग असे धरलेत बघा. मार्चमध्ये आपण आता काजू बाग अशी एकदम छान असे बोंड काजूची धरलेली आहे तिकडे. आणि खाली पण बघा अशी बोंड पडलेली तिकडे. संपली आता अर्धी. तिकडे इकडे बिया काढून टाकतात बोंडाची सर्व. आणि 10 वाजता आपण बरोबर करबुड्यातील वेद्रेवाडी आहे. त्या वेद्रेवाडीच्या इथे आपण पोहोचलो आहे. आता पालखी आणणार कुठे? आंग्रेवाडीतून. मग आंग्रेवाडीतून इथे येणार का वेद्र्यात? वेद्रेवाडीत येणार आणि तिथून मग खाली आपल्याकडं असं आहे का? मग इथे नाचणार का? ती अर्धा एक तास जाईल. अर्धा एक तास नाचणार. मग इकडे वेद्रेवाडीचं पोरं नाचतील का? रत्नागिरीचे सर्वात मोठं जे गाव आहे ते करबुडे गाव. त्यातल्या वेद्रेवाडीमध्ये आपण आहोत. त्याला सत्ता करा आपला कोकणात रस्ते चांगले तुमचे. रस्ते बिस्ते छान आहेत. घरं पण एकदम जवळ जवळ सर्व आहेत. मेन आमचा इकडचा हा का हा मेन आहे इकडं. आम्हाला टेन्शन नाही घेत आम्ही. वेद्रेवाडी, आग्रेवाडी. तर
मित्रांनो आता आपण आहोत वेद्रेवाडीमध्ये आणि समोर बघू शकता तुम्ही पालखी दिसतो मग आलेली. आता ही जी पालखी आहे करवडातील ती आता वेद्रेवाडीमध्ये आहे. आता वेद्रेवाडीतून ही जाणारा पवारकोंडामध्ये. आता त्यांची इथं वेद्रेवाडीची सीमा आहे, त्या सीमेला आता पालखी पवारकोंडाच्या हातात देणार आणि पवारकोंडातली जी पोरं आहेत त्यांना पालखी घेऊन पुढे पवारकोंडात जाणार आहे. तिथून पालखी न्यायला जवळपास साधारणतः अर्धा ते पाऊण तास लागणार. ज्या रस्त्याने मगाशी आपण आलो त्याच रस्त्याने परत पालखी न्यायची आहे. इथून आता जी पालखी आहे ती पवारकोंडात जाणार आहे. तर पालखी आता निघालेली आहे पवारकोंडामध्ये. सासरे बघा बघा तर रस्ता बघू शकता बघा कसा एकदम रस्ता आहे बघा. खाली एकदम पाचोळा पडलेला रस्ता पण एकदम आबोडदोबड असा रस्ता आहे बघा. या रस्त्यातून ही पालखी न्यायची आहे. आता बघू शकता वरच्या साईडला आलेले बघा. बघा इथे करवंद पण आहेत हे बघा, कच्ची आहेत इथे. आता मार्चमध्ये बघा इथे करवंद आलेली आहेत बघू शकता बघा. आणि एकदम कच्ची करवंद आहेत, तुम्ही पिकली नाही आहेत. तर मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा, समोरचा व्ह्यू दिसतो. समोर तुम्हाला दिसतोय का माहिती नाही, समोर तुम्हाला दिसतो ओल्ड मुंबई गोवा हायवे.
आणि तिकडे वांद्री गाव आणि त्याच्या बाजूला असलेले वाव नदी, सुंदर असं विहंग दृश्य. आणि समोर बघा ही दिव्य अशी डोंगरातली वनराई. मित्रांनो पवारकोंडात पालखी आलेली आहे, पालखी सानेवर पण ठेवली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आहे तो इथेच संपूया. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि आपली काळजी घ्या मित्रांनो.